तिकडे पुण्यामध्ये पीएचडी संशोधक परीक्षार्थींनी आक्रोश मोर्चा काढत आंदोलन केले। 3 वर्षांपासून फेलोशिप न मिळाल्यामुळे त्यांच्या संशोधनाला अडथळा उभा राहिला असून अनेक संशोधन प्रकल्प ठप्प पडले। तातडीने फेलोशिप जाहीर करून संशोधनाला चालना द्यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली। नवीन नियमांमुळे प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश फेलोशिप प्रक्रियेला 3 महिन्यात पूर्ण करणे, शिष्यवृत्ती रकमेची वाढ आणि अमृत संशोधन योजनेत पीएचडी विद्यार्थ्यांचा समावेश करावा अशा मागण्या या आंदोलकांनी पीएचडी सारखं उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी रस्त्यावर झोपतात, हे दुर्दैव आहे। मग आमची मागणी एकच आहे की आमच्या पीएचडी फेलोशिपची जाहिरात काढा आणि ह्या सर्व समाजातील सर्व संस्थांच्या विद्यार्थ्यांना सरसकट नोंदणी दिनांकापासून फेलोशिप द्या। जर तुम्ही हे देत नसाल तर आम्ही रस्त्यावरची लढाई लढायला आता तयार आहोत। आमच्या हक्काची फेलोशिप आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे सर, आणि ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांचा उल्लेख पुरेपूर झाला पाहिजे आणि त्यांना प्रत्येकाला त्यांच्या हक्काची फेलोशिप मिळाली पाहिजे। आणि सर आम्ही इथे काल नोटिसा दिली होती की आम्ही इथे आंदोलन करतोय, ना पाण्याची सोय होती आणि एक महिला म्हणून ना इथे कोणती स्वच्छतेची सोय होती सर। म्हणजे आम्ही इथे अक्षरशः रात्री झोपलोत, ना आम्हाला कुणी विचारायला आलं, ना आम्हाला इथे कुणी भेटायला आलं। सर आम्ही संशोधन करतो, ठीक आहे, मी म्हणते मी प्राऊडली सांगते मी उज्ज्वल महाराष्ट्राचं भविष्य आहे आणि ते आज उघड्यावर आहे सर। जर ह्या संस्थांनी जर वेळच्या वेळी जर व्यवस्थित जर जाहिरात काढली असत्या, जसं की प्रत्येक बॅच वाईज जर फेलोशिप काढली तर सरकारला ते देणं अगदी सोपं आहे। पण हे संस्था काय करतायत 23-24, 24-25 तर अशा या बॅचमध्ये एकत्र आणतायत। एकत्र आणून त्या बॅच एकत्र आल्यामुळे सरकारला ही संख्या जास्त वाटत आहे। त्यांनी जाहिराती काढल्या नाही म्हणून मुलांचं ज्यांचं जून 2023 नंतरचं रजिस्ट्रेशन आहे त्यांना आजचं 25 उजाडलं। तर नोंदणी दिनांकापासून विद्यापीठ नोंदणी दिनांकापासून मुलांना फेलोशिप मिळावी, त्यानंतर जाहिरात आल्यानंतर त्यानंतरची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून 1 महिन्याच्या आतमध्ये मुलांना अवॉर्ड लेटर देण्यात यावेत। जोपर्यंत आम्हाला सरसकट आणि दोन्ही बॅचला फेलोशिप मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। जोपर्यंत आमचं पूर्ण जे विद्यार्थ्यांना आश्वासन सरकार देत नाही की तुम्हाला फेलोशिप भेटेल तोपर्यंत आम्ही इथून निघणार नाही।